मागच्या अनेक दिवसांपासून आपण देशभरामध्ये जे काही पेपर लीकचं वारं पूर्णपणे माजलेलं आहे त्या विरोधामध्ये आवाज उठवत आहोत. एसएफआयने देशभरामध्ये मोठा संघर्ष करत या विरोधात आवाज उठवला आहे आणि एसएफआयने हे ठामपणे सांगितलेलं आहे की हा प्रश्न केवळ नीट संदर्भातला नाहीये, हा प्रश्न केवळ एमटीएच्या संदर्भातला नाहीये, हा प्रश्न पूर्णपणे शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातला आहे. आणि हा विद्यार्थ्यांचा जो रोष आहे, विद्यार्थी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आज येतोय, देशभरामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती विद्यार्थी जेवढे आंदोलन करतोय, तो रोष विद्यार्थ्यांचा एकूणच शिक्षण व्यवस्थेवर आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही बाजारीकरण झालेलं आहे, जो काही काळा बाजार करत आहे सरकार, त्या विरोधातला हा रोष आहे. एसएफआयनं पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये मोठा संघर्ष करत ही आंदोलनं केली. एसएफआयच्या राष्ट्रीय नेतृत्वानं एक कॉल दिला की 19 तारखेला म्हणजे काल 19 जूनला दिल्ली येथे मंत्रालयावरती घेराव घालायचा. परंतु त्या अगोदर प्रशासनासोबत पोलिसांसोबत मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. मात्र काल आपण सर्वांनी हे पाहिलेलं आहे की काल किती मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रालयाला एसएफआयने घेराव घालत थेट मंत्रालयामध्ये घुसले आणि धर्मेंद्र प्रधानांच्या हातात राजीनामा देऊन सांगितलं की तुम्ही शिक्षण मंत्री बनण्याच्या लायक नाही आहात, ही खुर्ची रिकामी करा. ही ताकद एसएफआयची आहे, हा लढा एसएफआयचा आहे आणि हा लढा एसएफआय घेऊन आता जाते. याच पार्श्वभूमीवर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून संबोधलं जातं. आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणाहून जर समोर बघितलंय का एका कोचिंग क्लासेसचा मोठा बॅनर लागलेला आहे. मित्रांनो, हे तेच कोचिंग माफिया आहेत जे तुमचा आमचा पैसा खिसा रिकामा करतायत. 2-2, 3-3 लाख रुपये भरून आईवडील शेतात काम करतात, ऊसतोड मजुरी करतात. आदिवासी भागांमधले आमचे आदिवासी बांधव प्रचंड कष्ट करतायत. इथला मध्यम वर्ग असो, शेतकरी वर्ग असो, कामगार वर्ग असो, कष्टकरी वर्ग असो, हवालदिल झालेला एकीकडे महागाई होते आणि दुसरीकडे शिक्षणाची भडीमार काळा बाजार चालू आहे. त्याच्यामध्ये या काळा बाजाराविरोधात उतरायला एसएफआय आता रस्त्यावरती आलेले आहे आणि म्हणून एसएफआयने नारा दिला आहे. एसएफआय ऍक्टिव्हिस्ट अँड स्टुडंट्स आर ऑन स्ट्रीट. आता एसएफआय रस्त्यावरती उतरणार आणि जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही. आणि हे केवळ शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर एवढ्या पुरतं मर्यादित एसएफआयची भूमिका नाहीये. एसएफआयची भूमिका ही एकूणच जी एनटीए संस्था ही नीट परीक्षा घेते ती रद्द करून जे काही तुम्ही परीक्षांचं सेंट्रलायझेशन केलेलं आहे ते सेंट्रलायझेशन न करता डिसेंट्रलायझेशन केलं गेलं पाहिजे. महाविद्यालयांना युनिव्हर्सिटीच्या आधारे जे काही तुम्ही स्वायत्तता दिली आहे, मनमानी कारभार करत आहेत महाविद्यालय, फीस वाढी असेल, एक्स्ट्रा क्रेडिट कोड असेल, याच्या नावावरती भडीमार फीस गोळा करत आहेत. त्या विरोधात एसएफआयचे हे आंदोलन आहे. हे आंदोलन केवळ एका प्रश्नावर नाहीये. जे कोचिंग माफिया आहे, भडीमार कोचिंग फीस घेऊन विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना शिक्षण न देता त्यांच्याकडून फक्त आणि फक्त पैसा वसूल करणं. नीट मध्ये आलेला पहिल्या वर्षाचा विद्यार्थी दुसऱ्या वर्षी रिपीट कसा येईल, तिसऱ्या वर्षी रिपीट कसा येईल, चौथ्या वर्षी पुन्हा एकदा आमच्याकडे कसा येईल, एवढं ध्येय या कोचिंग माफियांचं आहे. आणि म्हणून आमचा विद्यार्थी पुन्हा एकतर गुणवत्ताधारक शिक्षण त्याच्या हातात नाही आणि म्हणून बेरोजगारी वाढते, नोकरी नाहीये. जर या देशामध्ये सरकार विद्यार्थ्यांना नीट शिक्षण देऊ शकत नसेल, युवकांना नीट रोजगार देऊ शकत नसेल, तर यांना उत्तर देण्यासाठी, यांच्या विरोधात लढा देण्यासाठी एसएफआय सदैव रस्त्यावर आहे. आणि म्हणून ते आजचं आंदोलन सुद्धा याच पार्श्वभूमीवर आहे. या आंदोलनाची, या लढाईची ही केवळ एक सुरुवात आहे. मी
ज्यावेळेस मागेही काही एसएफआयचे आंदोलन झाले त्यावेळेसही सांगितलेलं होतं की हे केवळ एक सुरुवात आहे. जोपर्यंत पूर्ण जे काही मागण्या आहेत एसएफआयच्या मूलभूत मागण्या, शिक्षण व्यवस्थेतील जो काही घोटाळेबाजी होते आहे त्या सर्व मागण्या जोपर्यंत नीट दुरुस्त होत नाहीत, एकूणच विद्यार्थ्यांना गुणवत्तादार शिक्षण भेटत नाही, तोपर्यंत एसएफआय रस्त्यावरती राहणार, विद्यार्थ्यांसाठी लढणार. ही भूमिका एसएफआयची आहे आणि एसएफआय पुढे घेऊन जाणार आहे. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.